या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. एसबीआय ग्राहक, एसबीआय म्युच्युअल फंड गुंतवणूकदार व भारतीय मित्र परिवारातर्फे मंगळवार दिनांक 10/12/2024 रोजी जिल्हा परिषद पूनम गेट सोलापूर येथे धरणे आंदोलन. भारतीय स्टेट बँकेची स्थापना ब्रिटिशकालीन असून भारतीय लोकांना लुटण्यासाठी इंग्रजांनी सुरू केलेली बँक आहे. इंग्रज जरी आपले भारत सोडून गेले असले तरी एसबीआय मधून भारतीय नागरिकांची लूट काही थांबत नाही असा प्रकार दिसतोय. एसबीआय म्युच्युअल फंडाचे अधिकारी एसबीआय म्युच्युअल फंड हे स्टेट बँकेचे असल्याचं सांगत एसबीआय म्युच्युअल फंड मध्ये काही अडचण निर्माण झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया त्याबाबत दायित्व घेईल अशा प्रकारचं वाक्य सांगून गुंतवणूकदारांना दिशाभूल करत गुंतवणूक घेत आहेत. एका पत्राला उत्तर देताना एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालयाने योजना सुरू करताना सेबीची परवानगी घेतल्याचं नमूद केलंय. सदरील परवानगीविषयी सेबी यांना पत्रव्यवहार केला असता असं कोणतीही परवानगी दिल्याचं नाकारलंय. तसेच एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालय भारतीय स्टेट बँक बाळेबीस शाखा कार्यालयात उपलब्ध असल्याचे महत्वाच्या कागदात उल्लेख केलेला होता. याविषयी अधिक माहिती घेतली असता भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्पष्ट केलं की असं कोणताही एसबीआय म्युच्युअल फंडाचा शाखा त्यांच्या कार्यक्षेत्रात नव्हता. या प्रकारांमुळे भारतीय स्टेट बँकेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतोय. कोणी गुंतवणूकदाराने कमिशन अथवा दंडविषयी अधिक विचारल्यास एकतर त्यांचे पैसे परत करायचे किंवा इतर भीती दाखवून त्यांच्याकडून तक्रार नसल्याचं बनावट पत्र घ्यायचं. सोलापूर येथील एसबीआय स्टेशन रोड शाखा व्यवस्थापक सौ नीलम देशपांडे आणि ट्रेजरी शाखेचे व्यवस्थापक सौ सरस्वती उमराजे यांनी तसं केल्याचे पुरावे आहेत. स्टेट बँक स्टेशन रोड शाखा येथे चेक डिपॉझिट केला असता त्यावर राहुल साळुंखे एसबीआय विजापूर रोड शाखेचा शिक्का मारून दिले. याविषयी अधिक माहिती विचारली असता एसबीआय स्टेशन रोड शाखा येथील शाखा अधिकारी अनुराधा कपूर यांनी उत्तर दिलं की स्टेशन रोड शाखेचा शिक्का नसल्यानं विजापूर रोड शाखेचा शिक्का वापरला. दुसऱ्या एका पत्रात विजापूर रोड शाखेचे शाखा व्यवस्थापक उत्तर देताना म्हणाले की राहुल साळुंखे विजापूर रोड शाखा येथे होता आणि विजापूर रोड शाखेतच चेक डिपॉझिट होऊन येथील शिक्का त्यावर मारल्याचं स्पष्ट केलं. एकच कर्मचारी दोन शाखांमध्ये एकाच वेळेस कसा कार्यरत असू शकतो यात 100% काहीतरी घोटाळा आहे. क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्टेट बँक अक्कलकोट शाखा, जुळे सोलापूर शाखा आणि तडवळ शाखेमध्ये कोणीही म्युच्युअल फंडाचा अधिकृत कर्मचारी नसताना या शाखांमधून म्युच्युअल फंडाचा व्यवसाय दाखवण्यात आला आणि त्या शाखांना लाखांमध्ये कमिशन देण्यात आलं. यावरून असं स्पष्ट होतं की एसबीआय आणि एसबीआय म्युच्युअल फंड या दोघांमध्ये अनेक वेळा संगनमत होऊन अनेक गुंतवणूकदारांचे पैसे परस्पर वेगवेगळ्या एजंटच्या नावानं कधी दिशा फायनान्स तर कधी एसबीआय ब्रोकर दाखवून कमिशन देण्यात आलंय. भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन श्री दिनेश खारा एसबीआय म्युच्युअल फंडच्या सेल्स मीटिंगला दुबई येथे हजर होते. याविषयी अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील एसबीआय अद्याप उत्तर देण्यास टाळाटाळ करते. म्हणून एसबीआयच्या व्यवहारांच्या बाबतीत अनेक गैरव्यवहार झाल्याचं दिसून येत आहे. भारतीय स्टेट बँकेतून खासगी कंपन्यांची कामं बंद व्हावेत आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अन्यथा भारतीय मित्र परिवार व सर्व नागरिक आपले भारतीय स्टेट बँकेतील खाते बंद करतील असं सांगितलंय. आंदोलनकर्ते माननीय उपजिल्हाधिकारी सौ मनीषा कुंभार मॅडम यांच्याकडे निवेदन दिल्याबाबत श्री विजयकुमार अंकम यांनी माहिती दिली आहे. मी विजयकुमार वासुदेव अंकम. यापूर्वी आम्ही अनेक वेळा एसबीआय व एसबीआय म्युच्युअल फंड प्रायव्हेट कंपन्यांविरुद्ध अनेक वेळा आंदोलन केले असता अद्याप स्टेट बँक ऑफ इंडिया व एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेलं नाही. म्हणून आज आम्ही अजून एकदा उपोषण करीत आमची एसबीआय म्युच्युअल फंडामध्ये असलेली गुंतवणूक व भारतीय स्टेट बँकेतील खाते वगैरे आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने एसबीआय म्युच्युअल फंड ही कंपनी प्रायव्हेट खाजगी कंपनी असताना भारतीय स्टेट बँकेतील अधिकारी, शाखाधिकारी लेवलला असलेले अधिकारी भारतीय स्टेट बँकेचीच ही योजना असल्याचे सांगत लोकांची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे अनेक तक्रारी आहे. आणि अलीकडील जर काही बातमी बघितलं तर एसबीआय म्युच्युअल फंड येथील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी एसबीआय म्युच्युअल फंड ही खाजगी कंपनी असताना स्टेट बँकेचीच असल्याचे ते सांगत आहे लोकांना. याविषयी अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोन रेकॉर्डिंग आम्हाला दिलेला आहे. ज्या आधारे आम्ही एसबीआय म्युच्युअल फंड हे खाजगी असताना स्टेट बँकेची आणि सरकारी कंपनी असल्याचे सांगितल्याचे तक्रारी आमच्याकडे असल्याने आम्ही हे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहे. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र,
तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर सोलापूर.